Good evening, everybody. Now we start a new topic of science and technology part 2, cell biology and biotechnology. This is a 8 number chapter, new chapter for a second part of science and technology. In this chapter, we will see what is the cell biology means study of cytology. Then what is the biotechnology and its application, stem cells, important stages in development of agriculture. All these are related to the cell. On your cells particular study, whatever the study related to the cell is called as cytology. म्हणजे आपण हे टॉपिक जे सेल बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी बघणार आहे, त्याच्यामध्ये सेलचा अभ्यास करणार आहे. तर ह्यासाठी मला वाटतं तुम्हाला थर्ड चॅप्टर, फर्स्ट, सेकंड, थर्ड या 3 चॅप्टरमध्ये सेल, व्हॉट इज अ सेल, फंक्शन ऑफ सेल, हे आपण सगळं पाहिलेलं आहे. व्हॉट इज अ टिश्यू, व्हॉट इज अ ऑर्गन, व्हॉट इज अ सिस्टीम, हे सगळं आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. तर आता फर्स्ट आपण बायोलॉजी म्हणजे बायोलॉजी मीन्स व्हॉट इज अ बायोलॉजी, व्हॉट इज अ डेफिनेशन ऑफ बायोलॉजी. तर बायोलॉजी म्हणजे काय, तर बायोलॉजी मीन्स बायो मीन्स लाईफ, लॉजी मीन्स स्टडी, म्हणजे लाईफचा स्टडी. मग आता ह्या लाईफमध्ये काही लोक काय म्हणतात, लाईफ म्हणजे स्टडी, मग ह्याच्यात ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आले. म्हणजे काही लोक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्याचा स्टडी म्हणजे बायोलॉजी. तर स्टडी ऑफ लिव्हिंग थिंग्स इज कॉल्ड बायोलॉजी. लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज अ बायोलॉजी. म्हणजे बायोलॉजीची व्याख्या अशी आहे की ज्यामध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी करतो त्याला बायोलॉजी म्हणतात. आता ह्याच्यामध्ये परत डिव्हिजन झालं, की आपण परत डिव्हिजन केलं की फक्त प्लॅन्ट. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काही प्लॅन्ट्स आहेत, काही ॲनिमल्स आहेत. मग ॲनिमलचा स्टडी करणाऱ्याला झूलॉजी म्हणायला सुरुवात झालं. व्हॉट इज अ झूलॉजी, तर झूलॉजी मीन्स स्टडी ऑफ द ॲनिमल्स, म्हणजे ॲनिमलचा स्टडीला झूलॉजी. त्यानंतर प्लॅन्टचा जर स्टडी केला तर प्लॅन्टच्या स्टडीला आपण बॉटनी असं म्हणतो. म्हणजे स्टडी ऑफ द प्लॅन्ट इज कॉल्ड बॉटनी. ऑल दीज आर द सब टाइप्स ऑफ बायोलॉजी. म्हणजे बायोलॉजीचे टाईप आहेत. झूलॉजीमध्ये ॲनिमलचा, बॉटनीमध्ये आपण प्लॅन्टचा अभ्यास करतो. त्यानंतर आपण मायक्रोबायोलॉजी स्टडी केला. व्हॉट इज अ मायक्रोबायोलॉजी, तर मायक्रोबायोलॉजी मीन्स, मायक्रो मीन्स स्मॉल, म्हणजे जे आपल्या डोळ्याने दिसत नाहीत असे, याचा जो आपण स्टडी करतो त्याला मायक्रोबायोलॉजी असे म्हणतात. मग हे वेगवेगळे आपण टाईप पाहिले. मग हे मायक्रोबायोलॉजीमध्ये आपण युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, मग युनिसेल्युलर मायक्रोबायोलॉजीमध्ये आपण बॅक्टेरिया, व्हायरसेस, वेगवेगळ्या प्रकारचे फंगस याचा स्टडी केला. तर हे आपण आतापर्यंत शिकलो की बाबा कशा प्रकाराने आपण करत गेलो. तर मग आता ह्या मायक्रोबायोलॉजी असेल, बॉटनी, झूलॉजी, हे बायोलॉजीचे पार्ट आहेत. आता ह्याच्यामध्ये सेल बायोलॉजी परत आपण स्टडी करणार आहे. तर आता व्हॉट इज अ बायोलॉजी हे तुम्हाला कळलंय का? बायोलॉजीचा डेफिनेशन कळले का? इट इज नथिंग बट स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड बायोलॉजी. हे कळलंय का तुम्हाला? येस सर. तर आपण हे खूप वेळा पाहिले. आता त्यानंतर पुढचा टॉपिक आहे की आपण आता आता टॉपिकचं नाव आहे सेल बायोलॉजी. ओके, म्हणजे सेल म्हणजे काय, तर आता तुम्हाला मी सांगतो सेल म्हणजे काय. तुम्ही थांबा, प्रेझेंटेशन बंद करतो. म्हणजे तर सेल म्हणजे आता समजा हे पेन्सिल आहे. तर हे पेन्सिल मी कट 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 करत गेलं तर सगळ्यात स्मॉल जो ॲटम आहे त्याला आपण काय म्हणतो? सगळ्यात स्मॉल पार्टला काय म्हणतो? हे कट 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 करत गेलं तर सगळ्यात स्मॉल जे आहे त्याला आपण काय म्हणतो? ॲटम. म्हणजे तो ॲटम असतो. तर हे ॲटम हा सगळ्यात स्मॉल पार्ट असतो, बरोबर. तसं आपल्या बॉडीचं आपण डिव्हिजन समजा हे बोटाचं कट 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 करत गेलो तर सगळ्यात शेवटी एकच पार्ट राहील की ज्याचा आपल्याला परत कट करता येणार नाही, त्याला आपण सेल म्हणतो. हे कळतंय का तुम्हाला सेल म्हणजे काय? येस सर. समजा आता तुम्ही हे पेन्सिल कट कट करत गेलो तर समजा आता ह्याच्यामध्ये शिसा आहे, लेड आहे. तुम्ही कट 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 गेला तर लेडचा सगळ्यात शेवटी एक ॲटम राहील की त्यानंतर तुम्ही त्याला कट करू शकणार नाही. हे झालं एखाद्या सबस्टन्स बाबत. पण इन केस ऑफ ह्युमन ऑर एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम,
त्याचा सगळ्यात स्मॉलेस्ट पार्ट जो आहे त्याला सेल म्हणतात. कळलं का तुम्हाला सेलची डेफिनेशन? Yes, sir. मग आता सेल म्हणजे काय, की सेल इज अ बेसिक स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ बॉडी. म्हणजे सेल सेल काय आहे की इट इज अ सेल इज अ बेसिक. बेसिक म्हणजे मूळ, स्ट्रक्चरल म्हणजे स्ट्रक्चर ठरवणारे आणि फंक्शनल तुमची कृती करणारे. फंक्शनल म्हणजे ऍक्टिव्हिटी करणारे युनिट ऑफ बॉडी, म्हणजे बॉडीची फंक्शनिंग करणारं एक बेसिक स्ट्रक्चरल युनिट आहे, त्याला आपण सेल म्हणतो. द सेलची व्याख्या कळली. आता सेल इज लाईक धिस सर्क्युलर टाईप. ह्या सेलमध्ये काय असणार? दिस इज अ, कोण सांगेल? सेल मेम्ब्रेन. ओके, कळतंय का तुम्हाला? Yes, sir. हा सेल मेम्ब्रेन आहे. त्याच्यामध्ये परत काय असणार? Nucleus. ओके, न्यूक्लियस असणार. ओके, न्यूक्लियसमध्ये काय असणार? Genetic material. जेनेटिक मटेरियल. ओके, क्रोमोझोम. आपण हे पाहिलंय पूर्वी, आठवते का? मी कितीतरी वेळा काढलेलं आहे. ओके, हे जेनेटिक मटेरियल. मग ह्या जेनेटिक मटेरियल जीनमध्ये त्यांचे क्रोमोझोम वरती ते जीन असणार. मग जीनचा स्टडी म्हणजे हे सेल. आता ह्या जीनवरती काय असणार आहे? त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहेत. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे ते सेल कसं फंक्शन करणार हे सगळं मॅपिंग ह्या क्रोमोझोमच्या जीनवरती असणार. हे कळलं का तुम्हाला? तर हे ह्याच्यामध्ये हे सेल मेम्ब्रेन, हे सायटोप्लाझम, हे न्यूक्लियसच्या जेनेटिक मटेरियल, आणि हे आतमधल्या आपल्या न्यूक्लियसच्या आतमध्ये तुम्हाला न्यूक्लिअर मेम्ब्रेन, आणि हे आतमध्ये तुम्हाला मायटोकॉन्ड्रिया वगैरे सगळे सगळे आम्ही तुम्हाला शिकवलेलं आहे. मग ह्या जो सेल आहे, ह्या सेलचा जो स्टडी आपण करतो, या स्टडीला सायटॉलॉजी असं म्हणतात. सायटो म्हणजे काय? सेल. सायटो म्हणजे काय? Cell. सायटॉलॉजी हा म्हणजे स्टडी ऑफ द सेल. स्टडी ऑफ द सेल आपण काय म्हणतो? सायटॉलॉजी. कळलं का तुम्हाला सायटॉलॉजीची डेफिनेशन? डू यू अंडरस्टँड? कळले का तुम्हाला डेफिनेशन? व्हॉट इज द सायटॉलॉजी? Yes, sir. आणि ह्या सायटॉलॉजीलाच आपण काय म्हणतो? व्याख्या सेल बायोलॉजी. हे कळलंय का नाही तुम्हाला? क्लिअर झालंय? हे कळलंय ना तुम्हाला? व्हॉट इज अ सायटॉलॉजी? प्रेझेंटेशन दिसतंय का? प्रेझेंटेशन दिसतंय का? आवाज येतोय? Yes, sir. व्हॉट इज अ सायटॉलॉजी हे कळलंय तुम्हाला? Yes, sir. Yes. सर अजून एकदा एक्सप्लेन करता का? येस, करतो. तुम्हाला बायोलॉजी कळलं? व्हॉट इज बायोलॉजी? बायोलॉजी मीन्स, बायो मीन्स लाईफ, लॉजी म्हणजे स्टडी, म्हणजे स्टडी ऑफ लाईफ इज कॉल्ड बायोलॉजी. मग स्टडी ऑफ लाईफ कुणाचे? तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे. स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड बायोलॉजी. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे कुठले? की लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे असतात त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची कॅरेक्टरिस्टिक काय आहे? दे कॅन रिप्रोड्यूस देअर ऑफस्प्रिंग, म्हणजे त्यांचे ऑफस्प्रिंग करतात. दे कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, किंवा त्यांच्यामध्ये मुवमेंट असते. हे लिव्हिंग. आता तुम्हाला स्टोन घेतला, स्टोन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे का? नाही, बिकॉज ते त्याच्यात रिजनरेशन नाही, रिप्रोडक्शन नाहीये, ते एकापासून मूव्ह होत नाही. आता प्लॅन्ट कॅनॉट मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, बट त्याच्यामध्ये रिजनरेशन आहे, परत रिप्रोडक्शन आहे, त्याचे नवीन लिव्ज येतात, बरोबर? तर ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत. म्हणजे बायोलॉजी इज द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग त्याच्यामध्ये परत सब टाईप केले. काही लोकांना लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये फक्त ह्याचा स्टडी करायचा आहे,
प्राण्यांचा, ॲनिमलचा, त्याला झूलॉजी म्हणतात. काहींना प्लांटचा स्टडी करायचा आहे, त्याला बॉटनी म्हणतात. काहींना मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे दिसत नाहीत त्यांचा स्टडी करायचा. आता अगोदरचा जो चॅप्टर होता त्याच्यामध्ये आपण बघितलं की मायक्रोब जे आहे, जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही, त्यांचा स्टडी करणारी मायक्रोबायोलॉजीमध्ये येतात. मग हे जे आपण करतो स्टडी, मग हे स्टडीचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे पुढचा, की आपली बॉडी आहे. बॉडी कशापासून बनली, तर सेल पासून. म्हणजे हे सेल्स काय आहे, तर सेल इज अ सगळ्यात स्मॉल स्ट्रक्चर ऑफ आवर बॉडी. हे स्मॉल स्ट्रक्चर कुठलं आहे, सेल, तर ते सेल आहे. तर सेल इज अ बेसिक स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ बॉडी. म्हणजे आपल्या बॉडीचं बेसिक स्ट्रक्चर काय आहे. जसं तुम्हाला सांगितलं की कुठलाही एलिमेंट घेतला तर त्याचं बेसिक ॲटम असतो, त्या ॲटम पासून तो एलिमेंट्स मोठा बनतो. तसं आपल्या शरीरामध्ये सेल्स आहेत, आणि हे सेल्स एकत्र आले की त्याच्यापासून टिश्यू बनतो. टिश्यू म्हणजे काय, की ग्रुप ऑफ द सेल्स. म्हणजे हे सेल्स एकत्र आले, एक एक सेल, दोन सेल एकत्र आले की टिश्यू बनतो. आता हे माझं बोट आहे, तर ह्या बोटावरती एक असं लाखो सेल्स एकत्र आल्या आणि त्याचा टिश्यू बनला. आता टिश्यू, हा टिश्यू वेगळा आहे, परत माझ्या हार्टचा टिश्यू वेगळा आहे, लंगचा टिश्यू वेगळा आहे, पण हे सेल पासूनच बनले. आता हा जो स्किनचा टिश्यू आहे, हा एकच प्रकारचं स्ट्रक्चर असतं, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर सेम दिसणार आणि ते सेम फंक्शन करणार, त्याला टिश्यू म्हणतात. मग आता हे पूर्ण टिश्यू एकत्र आले की माझा हात तयार झाला, हँड, ह्याला आपण ऑर्गन म्हणतो, बरोबर. मग हे जे आपण सेलचा स्टडी करणार आहे, ह्या सेलचा स्टडी जे करणार आहे त्याला आपण सायटॉलॉजी असं म्हणतात. स्टडी ऑफ सेल्स कॉल्ड सायटॉलॉजी, त्याला सेल बायोलॉजी असं म्हणतात. आता तुम्हाला कळलं का व्हॉट इज अ Yes, sir. सायटॉलॉजी. आता इथं आर्ली वी हॅव स्टडी द स्ट्रक्चर टाइप्स ऑफ ऑर्गेनेल्स अँड सेल, दिस इज कॉल्ड सेल बायोलॉजी. दिस इज ऑर्गेनेल्स ऑफ द सेल्स. म्हणजे ऑर्गेनेल्स म्हणजे काय, तुम्हाला मी आत्ता सांगितले. ऑर्गेनेल्स म्हणजे ही सेल मेम्ब्रेन, हे सायटोप्लाझम, हे न्यूक्लियस, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, हे जेनेटिक मटेरियल, ह्या सगळ्याचा स्टडी म्हणजे ऑर्गॅनेल्स. म्हणजे वेगवेगळे पार्ट ऑफ द सेल. म्हणजे सेलचे वेगवेगळे, सायटोप्लाझम आहे, सेल मेम्ब्रेन आहे, न्यूक्लियस आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, ह्या सगळ्याचा स्टडी, याला आपण सायटॉलॉजी असं म्हणतात. बिसाइड्स अबोव मेन्शन पॉइंट, इट इन्क्लूड द स्टडी ऑफ सेल डिव्हिजन ऑफ मेनी अदर आस्पेक्ट्स ऑफ द सेल. ह्याच्यामध्ये सगळं आलं, सेल डिव्हिजन, मायटोसिस, मिओसिस, याचा स्टडी आपण करतो, त्याला आपण काय म्हणतो, सायटॉलॉजी. सायटॉलॉजी इज नथिंग बट द स्टडी ऑफ द सेल. कळलं तुम्हाला. Yes, sir. तर ही जे स्टडी ऑफ द सेल सुरू झाला, तर त्या स्टडी ऑफ द सेलमुळे रिव्हॉल्युशन आलं. म्हणजे काय आलं, एक क्रांती घडत गेली आणि त्याच्यातून वेगवेगळे शोध लागत गेले. आता ह्या सायटॉलॉजीचा तुम्हाला अर्थ कळला, तर आता आपण थोडंसं पाठीमागं जाऊ, की थर्ड पार्टमध्ये मी रिप्रोडक्शनमध्ये हे शिकवलेलं आहे, तरी पण मी तुम्हाला सांगतो. आता आपल्याला सेलचा स्टडी करायचा आहे. सेल म्हणजे काय, इट इज अ बेसिक फंक्शनल अँड स्ट्रक्चर युनिट ऑफ बॉडी. म्हणजे बॉडीचा सगळ्यात लहान पार्ट, लहानात लहान घटक आहे, त्याच्यानंतर परत बॉडी डिव्हाइड करता येत नाही. म्हणजे तुम्ही बॉडी, आता हे माझं बोट कट 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 करत गेलं की एका ठिकाणी अशी एक सूक्ष्म पेशी दिसेल की त्याच्या पुढे तुम्हाला कट करता येणार नाही, नाहीतर ते डिस्ट्रॉय होऊन जाईल. त्या सेलचा स्टडी करतो आपण, त्याला सायटॉलॉजी जातो. आता ह्या सेल काय आहेत, तर दोन टाईपच्या सेल आहेत. एक आहे बॉडी फॉर्मेशन करणाऱ्या आणि ग्रोथ करणाऱ्या. तर तुम्हाला मी रिप्रोडक्शन मध्ये 3 टाईपच्या सेल शिकवल्या होत्या. एक होती, कोण सांगेल. Somatic cells, germ cells, and stem cells. येस, ह्या सेल्स आहेत, बरोबर. कुठल्या कुठल्या सेल बघितल्या आपण, जर्म सेल्स, सोमॅटिक सेल्स आणि स्टेम सेल्स. आता ह्यातल्या ज्या सोमॅटिक सेल्स काय करतात, तर ते जी बॉडी सेल म्हणजे तुमची बॉडी वाढवण्याचं काम करतात. स्टेम सेल्स काय आहेत, तर ते रूट सेल आहेत, त्याच्यापासून वेगवेगळ्या सेल्स तयार होतात. तुम्हाला सोमॅटिक सेल्स कळले, स्टेम सेल्स कळले का. Yes, sir. येस. तर आता व्हॉट इज अ जर्म सेल्स, त्यालाच आपण रिप्रोडक्टिव्ह सेल्स असे म्हणतो. म्हणजे जर्म सेल्स म्हणजेच रिप्रोडक्टिव्ह सेल्स म्हणजे ज्या सेल्स रिप्रोडक्शन करतात. व्हॉट इज अ रिप्रोडक्शन, रिप्रोडक्शन मीन्स रिप्रोड्यूस द न्यू ऑफस्प्रिंग. म्हणजे नवीन जीव जन्माला घालणं, त्याला रिप्रोडक्शन म्हणतात. हे कोण करतं, म्हणजे आता
म्हणजे आता आपला जन्म झाला आपल्या आई वडिलांपासून, हे कुठल्या सेल पासून होतं? किंवा एका डॉग पासून त्याचे पप्पी तयार झालं म्हणजे त्याचं पिल्लू तयार झालं, हे कुठल्या सेलमुळे झालं? लक्षात येते का? त्याला जर्म सेल्स असं म्हणतात, त्याला रिप्रोडक्टिव्ह सेल असं म्हणतात. आता कुठल्याही ॲनिमलने रिप्रोडक्शन केला, प्लॅन्टच्या ह्याच्यात रिप्रोडक्शन झालं, तर त्याला जे सेल हे रिप्रोडक्शन करतात त्याला जर्म सेल्स असे म्हणतात. हे जेम सेल्स आहेत, त्यालाच आपण रिप्रोडक्टिव्ह सेल म्हणतात. ह्या रिप्रोडक्टिव्ह सेल्स काय तयार करतात? गॅमेट. गॅमेट कोण? गॅमेट कुठले? गॅमेट हे ऐकलंय का तुम्हाला? आठवतं रिप्रोडक्शन मध्ये मी शिकवलं होतं. Yes, sir. ह्या गॅमेट मध्ये दोन प्रकार असतात. एक असतो मेल गॅमेट आणि दुसरा फिमेल गॅमेट. कळतंय का? Yes, sir. मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट. तर आता ह्या मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, आता इथं आपण बघू मेल आणि फिमेल गॅमेट. मेल गॅमेटलाच आपण काय म्हणतो? रिप्रोडक्शन मध्ये बघितलंय काय म्हणतो आपण? काय म्हणतो? कोण सांगेल? स्पर्म. बरोबर? हॅलो. Yes. आणि फिमेल गॅमेटला काय म्हणतो आपण? ओव्हम. ओके. म्हणजे आता आपल्याला असं जाणून घ्यायचंय की कुठल्या सेल्स रिप्रोडक्शन करतात, नवीन ऑफस्प्रिंग म्हणजे नवीन अपत्याला जन्म देतात, तर त्याला आपण जर्म सेल्स म्हणतो, त्याला रिप्रोडक्टिव्ह सेल्स म्हणतो. त्या रिप्रोडक्टिव्ह सेल्स हे गॅमेट फॉर्म करतात. आता गॅमेटचे दोन प्रकार आहेत, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. ओके. आता हे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. आता मेल गॅमेटलाच आपण स्पर्म म्हणतो आणि फिमेल गॅमेटलाच आपण काय म्हणतो? ओव्हम. आठवते का तुम्हाला रिप्रोडक्शन थर्ड नंबर चॅप्टर आपण शिकवला होता? थर्ड. Yes, sir. याच्यामध्ये मेल फिमेल गॅमेट. आता हे मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र आल्यावर फ्युजन होतं. त्याचं पुढं काय होतं? कोण सांगेल? Zygote form होते. येस, करेक्ट. हे बाकीच्यांना कळते का? बाकीचे काहीच बोलत नाहीत. सिद्धी, Yes, sir. कळते का शिकवून चाललंय ते? हो, sir. वाघमोडे, कळतंय का? सर मी आता जॉईन झाली. आमच्या स्कूलची लेक्चर असतात ना या टायमिंगला, त्यामुळे किती वाजता असतात? 8 वाजता. 8 ते 8 ते 9 असतात, पण आज नाही आहेत. रोज असतात का? हो. शनिवार रविवार? शनिवार रविवार नसतात. ओके. कुणाला प्रॉब्लेम आहे का ह्या टायमिंगचा? 8:15 to 9:15? नो सर. नाही ना? पण आता हे मी काय सांगतोय ते कळलं नाही का वाघमोडे? नाही सर. नाही कळलं. कधी तुम्ही जॉईन झाला? कुठल्या पॉइंटला? चेन्नई. म्हणजे कोणता पॉईंट चालू आहे तोच माहित नाही. आता झाली ना जॉईन त्यामुळे. ओके. चेन्नई तुम्हाला कळते का? हो सर. हा? येस सर. बाकीच्यांना कळते ना? अनुराधा गायकवाड कळते का? हा? कळतंय ना? ठीक आहे. त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे. आता वाघमोडे ऐका, आपण कुठलाच टॉपिक स्टडी करतोय तर आपण सेल बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी हा सायन्स 2 मधला 8 नंबरचा चॅप्टर स्टडी करतोय. ह्याच्यामध्ये आपण व्हॉट इज अ बायोलॉजी हे पाहिलं. बायोलॉजी म्हणजे काय? तर बायोलॉजी इज नथिंग बट स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे जिवंत ऑर्गॅनिझमचा स्टडी, प्राण्यांचा किंवा प्लॅन्टचा स्टडी म्हणजे बायोलॉजी. ह्या बायोलॉजीचा स्टडी करताना आपण वेगवेगळे बघितले. बॉटनी म्हणजे प्लॅन्टचा स्टडी, झूलॉजी म्हणजे ॲनिमलचा स्टडी, मायक्रोबायोलॉजी म्हणजे सूक्ष्मजीवांचा स्टडी. तसा फक्त सेलचा स्टडी म्हणजे सेल आहे त्या सेलचा स्टडी, त्याला आपण काय म्हणतो?
सायटॉलॉजी म्हणजे सेलचा जो स्टडी करतो त्याला आपण सायटॉलॉजी असं म्हणतो. तर ह्या सेलचा स्टडी करताना आपण काय बघितलं की त्याला 2 प्रकारच्या सेल्स आपल्या बॉडीच्या मध्ये असतात. एक बॉडीचं फॉर्मेशन करतात आणि दुसरं बॉडीची ग्रोथ करतात. मग बॉडीची ग्रोथ करणारे कुठले आहेत तर सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल्स. ज्या सेल्स आपल्या शरीराच्या हाताचा हात आपला मोठा होतो, पाय मोठा होतो, त्या सोमॅटिक सेल्स आपण त्याला म्हणतो. आता हे स्टेम सेल्स म्हणजे काय असतात तर रूट सेल्स असतात. आपल्याला तेच अभ्यास करायचा आहे स्टेम सेलचा. स्टेम सेलचा अभ्यास ह्याच्यामध्ये आपल्याला करायचा आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला सोमॅटिक सेल्स काय कळलं पाहिजे, जर्म सेल्स काय. तर जर्म सेल्स म्हणजे काय की ज्या ज्या सेल्स रिप्रोडक्शन करतात. म्हणजे आता आपण जसं आपल्या आई वडिलांपासून जन्माला आलो त्याच्यासाठी कुठल्या सेल्सनी काम केलं तर त्या सेलचा स्टडी जे असतात त्या सेलला आपण जर्म सेल्स म्हणतो. मग ज्या जर्म सेल्स असतात रिप्रोडक्टिव्ह सेल असतात त्यांनाच आपण गॅमेट म्हणतो. त्यात 2 गॅमेट तयार होतात, एक मेल गॅमेट आणि एक फिमेल गॅमेट. आणि हे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन एकत्र झालं की झायगोट तयार होतं. त्या मेल गॅमेटलाच आपण काय म्हणतो स्पर्म म्हणतो इन केस ऑफ ह्युमन बिंग आणि फिमेल गॅमेटला ओव्हम म्हणतो. आणि ह्याचं जर फर्टिलायझेशन झालं की त्याला आपण झायगोट असं म्हणतो. हे आतापर्यंत कळलं का? हो सर. हा, टॉपिक कुठला चाललाय सगळ्याला कळतंय ना सांगितलेलं आत्ताचं? येस सर. ओके, तर आता आपण पुढे जाऊ. येस सर. तर आता हे मेल आणि फिमेल गॅमेट. आता हे मेल आणि फिमेल गॅमेट स्पर्म आणि ओव्हम जे जुने नव्हते ना जुन्या लेक्चरला त्यांना थोडंफार अवघड जाईल, पण बाकीच्यांना मी सगळ्यांना शिकवलं की ह्याच्या मेल आणि फिमेलचं फ्युजन होऊन जायगोट तयार होतात. तर मी तुम्हाला या ठिकाणी त्याचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. आता आपण स्टडी ऑफ द सेल्स सायटॉलॉजी बघितलं. आता व्हॉट इज द स्टेम सेल्स हे पाहायचे आपल्याला. त्याच्या अगोदर आपण जर्म सेल्स काय आहे हे बघितलं. जर्म सेल्स पासून गॅमेट तयार झाले. इट इज अ रिप्रोडक्टिव्ह सेल, मेल फिमेल स्पर्म ओव्हम, त्याचा झायगोट तयार झाला. म्हणजे आता आपण थोडक्यात बघा आपण कुठं गेलो की कुठल्या सेल्स तयार करतात म्हणजे कुठल्या सेल्स हे रिप्रोडक्शन करतात त्याला आपण काय म्हणलं जर्म सेल्स. त्या जर्म सेल्स पासून मग परत 2 सेल्स महत्वाचे आहेत. एक त्याला आपण गॅमेट म्हणतो, एक मेल गॅमेट आणि एक फिमेल गॅमेट. म्हणजे एक आईकडून येणार एक वडिलांकडून येणार. त्या वडिलांकडून जो येतो त्याला आपण स्पर्म म्हणतो, आईकडून जे येतो त्याला ओव्हम म्हणतो. मग ह्याचं फर्टिलायझेशन झालं झायगोट तयार होतो. म्हणजे त्याचा एक डिप्लॉइड सेल तयार होतो. म्हणजे हिप्लॉइड म्हणजे काय आठवते का? हिप्लॉइड सेल म्हणजे एक हिप्लॉइड सेल म्हणजे आपल्याला किती क्रोमोझोम असतात 2n म्हणजे किती 46 23 पेअर ऑफ द क्रोमोझोम्स. ह्या क्रोमोझोम म्हणजे काय कळतंय तुम्हाला? क्रोमोझोम म्हणजे येस सर. हे आपण आता पाहिलं ना सेलच्या आतमध्ये हे जेनेटिक मटेरियल बरोबर. हे जेनेटिक मटेरियल त्याच्यामध्ये क्रोमोझोम्स असतात. जेव्हा हे सेल आपण आता इन केस ऑफ जर्म सेल्स म्हणजे आता मेलमध्ये स्पर्ममध्ये तर हे आता तुमच्या बॉडी सेलमध्ये 46 पेअर ऑफ क्रोमोझोम्स असतात. म्हणजे 23 पेअर्स म्हणजे 46 क्रोमोझोम असतात. पण इन केस ऑफ जर्म सेल्स म्हणजे जेव्हा तुम्ही स्पर्मचा विचार करता त्यावेळेस ते किती असतात कोण सांगेल? कोरियन. हा, एन म्हणजेच 23 असतात बरोबर. आणि ओमचे किती असतात 23. ह्या दोघांचा मिळून 2n म्हणजे काय तयार होतो झायगोट. झायगोट हा 2n असतो म्हणजे ते किती झालं 46. कळतंय का डोक्यावरून चाललंय बाउन्सर. म्हणजे ह्या स्पर्म मध्ये एन क्रोमोझोम असणार म्हणजे 23 असणार. याला आपण मेल गॅमेट म्हणतो. त्या ओहम मध्ये किती असणार 23. या दोघांचं फ्युजन होऊन किती होणार 46. हे 46 होणार. आता आपण डे बाय डे म्हणजे ज्या दिवशी फर्टिलायझेशन झालं त्या दिवशी 2n म्हणजे 46 क्रोमोझोम होते. मग दुसऱ्या दिवशी काय झालं? दुसऱ्या दिवशी काय होणार आहे? सेकंड डे, 4th डे, 5th डे काय काय होणार आहे याचा आपण आता स्टडी करतोय. तर 5 to 6 डे म्हणजे 5 ते 6 दिवसामध्ये ओके त्याचा एम्ब्रिओ तयार होणार आहे. एम्ब्रिओ म्हणजे गर्भ. एम्ब्रिओ
एम्ब्रिओ म्हणजे गर्भ, म्हणजे ह्याच्यामध्ये ग्रुप ऑफ सेल्स असतात, म्हणजे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेल एकत्रित असतात आणि ह्या झायगोटपासून 5 ते 6 दिवसामध्ये त्या डेव्हलप झालेल्या असतात. आणि ह्या ज्या सेल्स आहेत, ह्या सेल्सपासून पुढं डोळे, कान, हार्ट, किडनी हे बाळाचे तयार होणार आहेत. एका दिवसात होणार आहे का? 9 महिने लागतात, 9 मंथ्स लागतात. तर आपण डे बाय डे, म्हणजे आता फ्युजन झाल्यापासून 5व्या-6व्या दिवसापर्यंत आहे. 5व्या-6व्या दिवसामध्ये त्याची सेल डेव्हलपमेंट झालेली आहे आणि त्या सेल डेव्हलपमध्ये हे जे आपण आता बघतोय की झायगोट तयार, एम्ब्रिओ तयार झालेला आहे. या एम्ब्रिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेल आहेत आणि ह्या सेलपासूनच काय काय तयार होणार आहे? कान, नाक, डोळे, किडनी, हार्ट, हात, पाय, बोन्स सगळे तयार होणार आहेत. तर ते तयार होण्याच्या अगोदरची स्टेज म्हणजे एम्ब्रिओ. आता साधारणपणे ह्या एम्ब्रिओमध्ये साधारणपणे तुम्हाला सांगतो 200 220 इतक्या प्रमाणात सेल्स असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या 220 प्रमाण वेगवेगळ्या सेल बनवण्याची कॅपॅसिटी ह्याच्यात असते. म्हणजे हार्ट असतील, किडनी असतील, याचं सगळं बनवायची 220 एवढ्या सेल्स त्याच्यामध्ये असतात. आणि ह्या ज्या सेल्स असतात, हे सेल्फ डिफरेन्शिएटिंग ॲबिलिटी, ऐकून घ्या. याच्यामध्ये सेल्फ डिफरेन्शिएटिंग ॲबिलिटी म्हणजे त्या सेल्फ डिफरेन्शिएट, स्वतः डिफरेन्शिएट म्हणजे वेगळ्या होऊ शकतात, वेगवेगळे ऑर्गन डेव्हलप करू शकतात. त्या एम्ब्रिओमधल्या सेल्स सेल्फ डिफरेन्शिएटिंग, म्हणजे सेल्फ डिफरेन्शिएटिंग म्हणजे काय? वेगळ्या प्रकारचे ते डिफरेन्शिएट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स टिश्यू तयार करू शकतात. त्यांना सेल्फ डिफरेन्शिएटिंग सेल्स म्हणतात. म्हणजे जे वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स तयार करू शकतात त्यालाच त्यालाच दुसरा काय म्हणतात? स्टेम सेल्स. त्यालाच काय म्हणतात? स्टेम सेल्स. आता स्टेम सेल्स म्हणजे काय? तर रूट सेल्स, सेल्फ डिप्रेसिंग कॅपॅसिटी, ज्यांना सेल्फ डिफरेन्शिएशन म्हणजे काय? सेल्फ ॲबिलिटी टू डिफरेन्शिएट इटसेल्फ इनटू अदर बॉडी पार्ट्स. म्हणजे म्हणजे काय? की सेल्फ डिफरेन्शिएट म्हणजे सेल्फ डिव्हिजन होऊन वेगवेगळ्या प्रकारचे बॉडी पार्ट तयार करण्याची कॅपॅसिटी ज्यांच्यात आहे त्याला त्यालाच आपण काय म्हणतो? स्टेम सेल्स किंवा रूट सेल्स. आणि ही जी कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये असते सेल्फ डिव्हिजन करण्याची, त्याला प्लुरिपोटन्सी असे म्हणतात. मला वाटतं कोणालाच काय कळलेलं नाही का? कळलंय? नो सर. कळलंय का? नो. अजून कोणाला कळलं नाही? बाकीच्यांना कळलंय का? नो सर. बर, ठीक आहे. परत सांगतो, जरा अवघड आहे कळायला. तुम्हाला सेल कळलं का? व्हॉट इज द सेल? येस. हा, सेलचे प्रकार कळले का? येस. जर्म सेल्स म्हणजे ज्या रिप्रोडक्शन करतात, म्हणजे एकापासून दुसरा प्राणी जे निर्माण करतात त्याला जर्म सेल्स म्हणतात. त्यानंतर बाकीच्या सेल्स सोमॅटिक सेल्स. आता हा स्टेम सेल्स काय आहे हे विसरून जा तुम्ही फक्त आता. सोमॅटिक सेल्स म्हणजे ते बॉडी मोठं करतात. म्हणजे मी लहानापासून मोठा झालो, तुम्ही लहानापासून मोठे झाले, कोणी केलं हे काम? त्याला सोमॅटिक सेल्स म्हणतात. तुमच्या हार्टच्या सेल्स सोमॅटिक सेल्स आहे, तुमच्या हाताच्या सेल्स सोमॅटिक सेल्स आहे, तुमच्या बॉडी स्किनच्या सेल्स ह्या सोमॅटिक सेल्स आहे. इथपर्यंत कळलं? तर येस. आता परत आपण जर्म सेल्सकडे जाऊ. जर्म सेल्स म्हणजे जे रिप्रोडक्शन करतात. आता ह्या रिप्रोडक्शन सेल्स करतात, ह्या कुठं असतात? तर इन केस ऑफ मेल हे कुठं असणार आहेत? टेस्टीजमध्ये. आणि फिमेलमध्ये कुठं असतात? ह्या ओव्हरीमध्ये. कळतंय का? आठवतंय का तुम्हाला जर्म सेल्स? येस सर. आठवतंय का? का परत सांगायचंय? येस. जर्म सेल्स कुठं असतात कळलं? तुम्हाला ती थर्ड चॅप्टर आहे ना? हा. किती नंबर पेज आहे? मला दाखवतो म्हणजे कळेल. थोडं अवघड आहे समजायला, कारण आता थर्ड चॅप्टर होऊन बरे. तुमच्या स्कूलमध्ये कुठला चॅप्टर चालू आहे? सेकंड चालू म्हणजे थर्ड पण नाही आला अजून. बरं, पण तुम्ही मी जे लेक्चर घेतो ना ते घरी जाऊन वाचत जा, नाही तर सगळे विसरून जाल.
येस. इथं आठवतंय का हा चॅप्टर? येस सर. येस. हो का? हे कशाचं चित्र आहे? ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. हे ओव्हरी दिसतंय. ह्या ओव्हरीमध्ये हे फिमेल जर्म सेल्स असणार आणि मेल्स कुठं असणार? ह्या टेस्टीजमध्ये. कळलं का? येस सर. हा. आता परत आपण इथं येऊ. म्हणजे ह्या रिप्रोडक्टिव्ह सेल्स एक एक सेल्स मेलमध्ये असणार टेस्टीजमध्ये, फिमेलमध्ये असणार ओव्हरीमध्ये. हे जे सेल्स आहेत, ह्या सेल्स परत तुम्हाला हे दिसते ना प्रेझेंटेशन, ह्या सेल्स माय ह्या सेल्समध्ये हा स्पर्म, हे जे छोटे छोटे दिसतात ना, हे स्पर्म आहे आणि हा ओव्हम आहे. हा स्पर्म जो असतो तो हिप्लॉइड सेल्स असतो, म्हणजे तो यन असतो, यन. हा स्पर्म म्हणजे इथे तुम्ही आला, हा स्पर्म यालाच आपण मेल गॅमेट म्हणतो आणि हा फिमेल गॅमेट म्हणजे ओव्हम, म्हणजे हा फिमेल गॅमेट. हा गोल मोठा दिसतोय तो काय आहे? फिमेल ऊसाइट, फिमेल गॅमेट. हा स्पर्म ह्याच्यामध्ये आत एंट्री मारणार आणि त्याचं फर्टिलायझेशन होणार. आपण त्याला काय म्हणतो? फर्टिलायझेशन, फ्युजन. आणि काय तयार होतं? झायगोट. झायगोट तयार होतो. आता तुम्हाला समजण्यासाठी सांगतो. आता जो स्पर्म आहे 22 प्लस एक्स और 22 प्लस वाय, आठवतंय का तुम्हाला शिकवलेलं? हे दिसतंय का? येस सर. हा स्पर्म हा मेल गॅमेट आहे, oocytes हा फिमेल गॅमेट आहे. ह्या दोन्हीतला एक, इकडचा एक गॅमेट आला आणि इकडचा एक गॅमेट आला की झायगोट तयार होणार. जर XX आला तर फिमेल, XY आला तर मेल. आता ह्याचं फर्टिलायझेशन झालं की इथून ग्रोथ चालू होणार. हे लहान बाळ 4 आठवडे, 8 आठवडे, 12 आठवडे, 16 आठवडे, 20 आठवडे. हे फर्टिलायझेशन कुठं होणार आहे? इथून oocytes येऊन ह्या ओव्हिडक्टमध्ये मेल गॅमेट इथून येणार, फिमेल गॅमेटचं फर्टिलायझेशन होणार. त्याला आपण झायगोट असं म्हणतो. हा झायगोट पर्यंत तुम्हाला कळलं आहे का? येस सर. आता हा झायगोट तयार झाला, म्हणजे हा झायगोट इथं तयार झाला, बरोबर. त्या ठिकाणी फर्टिलायझेशन झालं. त्याच्यानंतर 4-5 दिवसामध्ये, म्हणजे हे 4 वीक्स आहे ना, ह्याच्या पलीकडे अजून यायचंय, तुमच्या डोळ्याने दिसणार नाही असा एम्ब्रिओ तयार होतो 5 ते 6 दिवसात. आणि हा जो एम्ब्रिओ आहे आतमध्ये, त्याच्यामध्ये 220 प्रकारच्या वेगवेगळ्या सेल्स असतात. 220. ह्या 220 सेल्स आहेत. ह्या सेल्स आता ह्या ज्या एम्ब्रिओ आहे त्यातून ह्या सेल्स वेगवेगळे बॉडी पार्ट, कान, इयर, नोज, टीथ, लंग्स, किडनी हे डेव्हलप करणार. हे जे डेव्हलप करणाऱ्या ज्या सेल्स आहेत की ज्यांच्यामध्ये जी कॅपॅसिटी आहे डेव्हलप करण्याची, डिफरेन्शिएटिंग ॲबिलिटी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या सेल निर्माण करण्याची कॅपॅसिटी ज्या सेलमध्ये असते, त्या सेलला स्टेम सेल्स असं म्हणतात. कळलं का नाही? येस सर. म्हणजे तुम्ही आता कुठं आलाय? 4 ते 5 दिवसाचंच बाळ आहे. 4 ते 5 दिवसाच्या बाळामध्ये ज्या एम्ब्रिओमध्ये ज्या सेल्स आहेत, म्हणजे ह्या एम्ब्रिओमध्ये ज्या सेल्स आहेत, म्हणजे ह्या 5 to 6 डे एम्ब्रिओ, हा एम्ब्रिओ आठवतं का? ह्यामध्ये ज्या सेल्स आहेत त्या सेलला काय कॅपॅसिटी असते? सेल्फ डिफरेन्शिएटिंग ॲबिलिटी. म्हणजे त्यांच्यात कुठली कॅपॅसिटी असते की त्याच्यापासून वेगवेगळे ऑर्गन करण्याची कॅपॅसिटी त्यांच्यात असते, ताकद असते, एक शक्ती असते. त्या सेलला स्टेम सेल्स असे म्हणतात. कळलंय का? आता तुम्ही माझ्या हाताचे सेल्स घ्या. त्या सेल्स म्हणजे काय ॲबिलिटी आहे का ऑर्गन डेव्हलप करायची? ते एक सेलपासून दुसरी सेल होईल, पण त्याच्यापासून वेगवेगळे ऑर्गन डेव्हलप करायची कॅपॅसिटी आहे का? नाही. ती फक्त एम्ब्रियॉनिक सेलमध्ये असते आणि त्या एम्ब्रिओमध्ये ज्या सेल्स असतात त्या 220 इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गन सेल्स डेव्हलप करू शकतात. आणि त्यांच्यात जी कॅपॅसिटी आहे सेल्फ डिफरेन्शिएटिंग म्हणजे वेगवेगळे डिफरेन्शिएट होण्याचे, वेगळे ऑर्गन करण्याची जी कॅपॅसिटी आहे त्याला आपण स्टेम सेल्स म्हणतो. आणि ही जी प्रक्रिया आहे सेल्फ डिफरेन्शिएटिंग ॲबिलिटीची करण्याची, सेल्फ डिव्हाइड करण्याची, त्याला प्लुरोपोटन्सी असे म्हणतात. ही जी सेल्फ डिव्हाइड करण्याची, स्वतःलाच डिव्हाइड करून वेगवेगळ्या ऑर्गन तयार करायची, डिव्हाइड म्हणजे
पार्ट डिवाइड म्हणजे त्याच्यात एकचे दोन करणे, डिवाइड करण्याची जी कॅपॅसिटी आहे त्याला प्लुरिपोटन्सी असं म्हणतात. आता व्हॉट इज अ स्टेम सेल्स? स्टेम सेल्स हॅव्हिंग इट इज नथिंग बट सेम सेल्स हॅव्हिंग ॲबिलिटी टू डिफरन्शिएट इटसेल्फ इंटू अदर बॉडी पार्ट. म्हणजे ह्या सेल्समध्ये डिफरन्शिएट करून म्हणजे स्वतःचं डिव्हिजन करून बॉडी पार्ट करण्याची ताकद असते, त्याला स्टेम सेल म्हणतात, ह्यालाच रूट सेल म्हणतात. हे कळलं का तुम्हाला का नाही कळलं? व्हॉट इज अ स्टेम सेल्स? येस सर, कळालं. बाकी बाकीच्यांना कळलं का? चेन्नई, येस सर. वाघमोडे, येस सर. गायकवाड, येस सर. कळलं? एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला स्कूलमध्ये पण कोण सांगणार नाही की व्हॉट इज अ स्टेम सेल्स. स्टेम सेल्स कळलं का तुम्हाला? येस. आता हा स्टेम सेल्स जे आहेत, आता ह्या स्टेम सेल्सचे परत दोन प्रकार आहेत. आता एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स, काही ज्या सेल्स आहेत त्या एम्ब्रिओमध्ये असतात. एम्ब्रिओ म्हणजे काय कळलं का आता तुम्हाला? वेर इज एम्ब्रिओ? एम्ब्रियॉनिक सेल्स, बरोबर. एम्ब्रिओ म्हणजे 5 to 6 डेवाला थोडासा मनुष्याचा गोळा किंवा जिवंत गोळा, त्याला एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स म्हणतात. आणि दुसरे असतात अडल्ट स्टेम सेल्स. म्हणजे एकदा का ऑर्गन डेव्हलप झाले की त्या स्टेम सेल्स व्हॅनिश होतात, निघून जातात, त्या सोमॅटिक सेलमध्ये रूपांतरित होतात, बरोबर. कारण त्या सोमॅटिक सेलला डिफरन्शिएशनची कॅपॅसिटी नसते, फक्त कॅपॅसिटी कोणाची असते? त्या स्टेम सेल्समध्ये. त्यात दोन परत टाईप आहेत, एक एम्ब्रियॉनिक, एम्ब्रिओमध्ये असणाऱ्या स्टेम सेल्स, आणि दुसऱ्या आहेत त्या अडल्ट स्टेम सेल्स. त्या कुठं असतात? तर बोन मॅरो, आपलं जे हाडा असतात आतमध्ये, हाडं बोन्स, त्याच्या आतमध्ये जो बोन मॅरो असतो त्याच्यामध्ये काही स्टेम सेल्स असतात. आणि ह्या ज्या स्टेम सेल्स आहेत, ह्या स्टेम सेल्सपासून वेगवेगळे ऑर्गन डेव्हलप करता येतात. समजा उद्या माझ्या ब्रेनला मार लागला किंवा माझा ब्रेन काम करत नाही आहे, पॅरालिसिस झाला, तर त्या स्टेम सेल्स माझ्या ब्रेनमधल्या सेल्स डेव्हलप करू शकतात. कुठल्या? माझ्या असणाऱ्या बोन मॅरोमध्ये काही स्टेम सेल्स आहेत का, किंवा माझ्या एम्ब्रॉनिकमधल्या काही सेल्स काढल्यात का. आता तुम्हाला सांगतो की व्हॉट इज अ स्टेम सेल्स. जेव्हा बाळ जन्माला येतं, तुम्हाला सांगितलं ना स्टेम सेल्स, स्टेम सेल 3rd चॅप्टरमध्ये, आठवतंय ना? आठवतंय का? हे बाळ जन्माला आलं, हे बाळाची एक बाळ आणि आई याला जोडणारी एक अम्बिलिकल कॉर्ड असते. ही कॉर्ड कट करून प्रिझर्व्ह करायची, कट करून प्रिझर्व्ह केली जाते 135 डिग्री टू 190 डिग्री मायनस डिग्री ती प्रिझर्व्ह करून ठेवली जाते. आता समजा मी जन्मलो तेव्हा माझी जर आईला आणि बाळाला जोडणारी नाळ म्हणतात त्याला, त्याला अम्बिलिकल कॉर्ड कट करून 135 टू द -190 ला ठेवायची. त्याच्यामध्ये कुठल्या सेल्स असणार आहेत? स्टेम सेल्स. आणि ह्या स्टेम सेल्स घेऊन जेव्हा मला उद्या पॅरालिसिस झाला किंवा माझा एखादा ऑर्गन फेल झाला, लिव्हर फेल झाला, स्पायनल कॉर्डला म्हणजे मणक्याला काय लागलं, तर त्याच्यामध्ये ह्या सेल्स माझ्या बॉडीमध्ये सोडायच्या आणि ह्या सेल्स माझा ब्रेन परत रिजनरेट करणार, कारण ह्यांना सेल्फ डिफरन्शिएटिंग कॅपॅसिटी असते. याला स्टेम सेल्स असं म्हणतात. हे कळलंय का तुम्हाला का नाही कळलं? व्हॉट इज अ स्टेम? येस सर. हे पण आता जे मी तुम्हाला स्टेम सेल थेरपी सांगतोय ना, ते अजून आता तुम्ही आता माझ्या नंतर जन्माला आले तर तुमच्याही पण कोणी ठेवलेलं नसतील प्रिझर्व करून, का ठेवलेत कोणाच्या आपल्या 4 जणांपैकी? काय माहित नाही सर. हा, नाहीच ठेवले ना. अजून त्यावेळेस सायन्स आत्ता डेव्हलप होतंय. अजूनही जन्मलेल्या मुलांचे जे स्टेम सेल्स बँक आहेत त्याच्यामध्ये ठेवत नाहीत. समजा आता इन केस पुढच्या काही 5-10 वर्षामध्ये ह्या सेल प्रिझर्व करायला सुरुवात केली, तर त्यानंतरच्या जन्माला येणाऱ्या मुलांना काय असा प्रॉब्लेम तयार झाला तर त्या स्टेम सेल्स परत इंजेक्ट करता येऊ शकतात. आणि त्या स्टेम सेल्स त्यांच्या बॉडीमध्ये आपण दिल्या तर त्यांच्यामध्ये रिजनरेशन होणार. ब्रेन प्रॉब्लेमला ब्रेन, समजा आता मला डायबिटीज झाला, डायबिटीस कुठल्यामुळे होतो? पॅन्क्रियास सेल्स काम करत नसल्यामुळे होतो. आता ह्या पॅन्क्रियाच्या सेल्स परत रिजनरेट करायच्या, जर माझ्या स्टेम सेल्स असतील तर त्या स्टेम सेल्स माझ्यात इंजेक्ट केले की पॅन्क्रियाच्या नवीन सेल जनरेट होणार. तर ह्याला स्टेम सेल थेरपी म्हणतात. तर
हे जे स्टेम सेल्स आहेत हे एम्ब्रॉनिक सेलमध्ये पण असतात आणि आपल्या अडल्ट सेलमध्ये पण म्हणजे असतात. अडल्ट स्टेम सेल्स म्हणजे बोन मॅरोमध्ये असतात किंवा काही सेल्स आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी सापडतात. तर हे आपल्या बॉडीमध्ये सापडणाऱ्या बोन मॅरोमध्ये आहेत ना, त्या एवढ्या खास स्टेम सेल्स नसतात, ज्या आपल्या अंबिलिकल कॉर्ड म्हणजे आई बाळाला जोडण्याच्या नाळेमध्ये असतात, तेवढ्या त्या प्रभावी नसतात. त्यामुळं आत्ता मला काही 3-4 लोकांचे माहिती आहेत, की त्यांनी स्टेम सेल्स प्रिझर्व्ह केलेले आहेत. अजून मला जास्त आकडेवारी माहीत नाही, की 5-6 लोकांनी आता त्या मुलांचे स्टेम सेल ठेवलेत. आणि विशेष म्हणजे काय असतं, आता आपलं ब्लड आहे. मला माझा ए बी पॉझिटिव्ह, तर मला ए बी पॉझिटिव्हचं ब्लड द्यायचं आहे. तर आपण ते चेक करतो. तसं ह्या स्टेम सेल्स आहेत, त्या ठराविक लोकांना चालतात आणि ह्या स्टेम सेल्स देऊन समजा आता मी समजा माझ्या ठेवल्या असतील, तर ते माझ्या भावाला पण त्या स्टेम सेल्स चालू शकतात. कारण एकाच ह्याच्यातले असल्यामुळं. तर असं सायन्स डेव्हलप होतंय. तुमच्या आता पुढच्या काळामध्ये एक 5-10 वर्षामध्ये ह्या स्टेम सेल प्रिझर्व्हच्या बँक जोरात चालू काम करतील. आणि ह्या स्टेम सेल्स केल्यानंतर पुढच्या ज्या पिढी आहेत 20-25 वर्षानंतरच्या, त्यांच्यामध्ये स्टेम सेल प्रिझर्व्ह करून स्टेम सेल थेरपी देता येईल. कळलं का नाही तुम्हाला व्हॉट इज अ स्टेम सेल? समजलं सर. तर आता ह्या ज्या स्टेम सेल्स आहेत, तर ह्या स्टेम सेल्सवरून आपण एम्ब्रॉनिक स्टेम सेल्स, अडल्ट स्टेम सेल्स कुठं बघितले आपण? तर ते रेड बोन मॅरोमध्ये असतात किंवा ब्लडमध्ये असतात आणि त्याच्यापासून आपण वेगवेगळ्या सेल्स डेव्हलप करू शकतो. आता ह्या स्टेम सेलचा यूज काय आहे? ह्या कुठे यूज होतात? हे आपण पुढच्या टॉपिकमध्ये घेऊ. आता मी तुम्हाला फक्त आता जे आपण शिकलो, थोडक्यात तुमच्या बुक्समध्ये कुठे आहे ते दाखवतो. काय शंका आहे का स्टेम सेल्स कळायला? नो सर. एक मिनिट. आता हा टॉपिक थोडासा घरी जाऊन वाचा. तर व्हॉट इज अ स्टेम, आता बघा स्टेम सेल दीज आर स्पेशल. आता हे आपण पाहिलं. पुण्यामध्ये ह्याच्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सेल सायन्सेस आहे. तिथं हा स्टडी केला जातो, बेंगलोरला केला जातो. तर ह्या स्टेम सेल दीज आर अ स्पेशल टाईप ऑफ सेल प्रेझेंट इन द बॉडी ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, म्हणजे ज्यांच्यामध्ये मोर दॅन वन सेल्स असते त्याला मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणतात. These cells give rise to all types of cell present in the body. म्हणजे these gives rise to all other types of cell present in the body of multicellular organism. म्हणजे ऑल टाईपच्या त्या सेल तयार करू शकतात. लक्षात येते? नाहीतर एकाच प्रकारची सेल त्याच्यासारखी मायटोटिक डिव्हिजन करून त्याचसारखी सेल करू शकते, दुसऱ्या टाईपची सेल करू शकत नाही. पण ह्या स्टेम सेल्स अदर ऑल टाइप्स ऑफ सेल तयार करू शकतात. सिमिलरली दिस सेल्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन वुंड हिलिंग. म्हणजे तुमच्या हिलिंग करणारा म्हणजे जखम भरण्यासाठी ह्यांचं फंक्शन चांगलं असतं. वी हॅड स्टडी द स्टेम सेल्स ऑफ द प्लांट इन द प्रिव्हियस क्लास. म्हणजे 9th स्टँडर्डला तुम्हाला स्टेम सेल्स प्लांटमध्ये शिकलाय तुम्ही. नाव विल स्टडी द स्टेम सेल्स इन ॲनिमल, पर्टिक्युलरली ह्युमन बिंग. आता आपण ह्यावेळेस कुठलं की ॲनिमलमध्ये आणि पर्टिक्युलरली आपल्यामध्ये ह्युमन बिंग म्हणजे माणसामध्ये बघणार आहे. न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म फ्रॉम द झायगोट दॅट इज फॉर्म बाय द युनियन ऑफ मेल आणि फिमेल गॅमेट. म्हणजे झायगोट कसा तयार होतो? मेल आणि फिमेल गॅमेटच्या युनियनपासून. मी तुम्हाला आता सांगितलं तसं. ॲट द अर्लिएस्ट स्टेज ऑफ डेव्हलपमेंट ऑर्गॅनिझम इज इन द फॉर्म ऑफ मास ऑफ सेल. म्हणजे सुरुवातीला 4-5 डेजमध्ये एक गोळा असतो, मास ऑफ सेल्स, एक गोळा असतो. ऑल दिस सेल्स इज इन द मास आर ऑलमोस्ट अलाइक. दोज सेल्स आर कॉल्ड एज स्टेम सेल्स. म्हणजे ह्या स्टेम सेल्स असतात त्याचे एकत्रित याला स्टेम सेल्स 5 to 6 डे मधल्या. ड्युरिंग द फर्दर डेव्हलपमेंट दिस सेल्स फॉर्म एनी टाईप ऑफ सेल्स. म्हणजे पुढच्या मध्ये ह्या जो काय ज्या सेल्स आहेत या 5 to 6 डे मधल्या त्या कुठल्याही टाईपच्या सेल्स तयार करू शकतात. डिफरंट टाईप ऑफ टिश्यू, त्या सेल्स पासून टिश्यू पासून ऑर्गन आणि परफॉर्म डिफरंट फंक्शन इन द बॉडी. म्हणजे आता टिश्यू प्रत्येकाला वेगवेगळे असतात. म्हणजे माझ्या हार्टचे टिश्यू वेगळे आहेत, किडनीचे टिश्यू वेगळे आहेत, कारण ते वेगवेगळे फंक्शन करतात. आणि हार्ट किंवा किडनीचे सेल्स टिश्यू असतील त्याच टाईपच्या सेल जनरेट करू शकतात. पण ह्या ज्या स्टेम सेल्स आहेत
हे कुठल्याही टाईपच्या सेल्स जनरेट करू शकतात. धिस इज द डिफरन्शिएशन ऑफ स्टेम सेल्स. म्हणजे डिफरन्शिएशन म्हणजे काय? धिस इज द डिफरन्स म्हणजे वेगवेगळ्या सेल्स डिव्हाइड करू शकतात. However, once the tissue are formed, the cell in this tissue at most can perform same type of the cell. एकदा का ती टिश्यू फॉर्म झाला तर सेल त्याच टाईपचं काम करू शकतात. हार्ट म्हणजे हार्टचंच काम करणार, किडनी म्हणजे किडनीचंच काम करू शकतात. दिस इज द केस इन ईच पार्ट ऑफ द बॉडी. हे प्रत्येक बॉडीच्या सेलमध्ये होतं. हावेवर स्टेम सेल्स आर प्रेझेंट फॉर लॉंगर ड्युरेशन इन फॉर्म ऑफ द इन सम पार्ट ऑफ द बॉडी. म्हणजे हे जे स्टेम सेल्स आहेत आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहू शकतात. जसं बोन मॅरो, ब्लड मध्ये आपल्या ह्या स्टेम सेल्स असतात. स्टेम सेल्स आर प्रेझेंट इन अम्बिलिकल कॉर्ड बाय विच द फिटस इज जॉईंट टू द युटरस ऑफ द मदर. म्हणजे हे अम्बिलिकल कॉर्ड म्हणजे काय? नाळ. तर ते बाळाची जे फिटस म्हणजे बाळ आणि आईला जोडणारे जे नळी असते त्या नळीमध्ये हे असतात, त्याला अम्बिलिकल कॉर्ड म्हणतात. स्टेम सेल्स आर ऑल्सो प्रेझेंट इन द ब्लास्टोसाइट स्टेज ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. म्हणजे तुम्हाला ब्लास्टोसाइटिक स्टेज म्हणजे कुठली? ही 5 to 6 स्टेजची एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट मध्ये. स्टेम सेल्स आर प्रेझेंट इन रेड बोन मॅरो म्हणजे आतमध्ये, हाडाच्या आतमध्ये, अँड ॲडिपोज टिश्यू ऑफ अडल्ट ह्युमन बिईंग. आणि ॲडिपोज टिश्यूचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यातल्या ॲडिपोज टिश्यूमध्ये असतात. इट हॅज बिकम पॉसिबल टू प्रोड्यूस डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यू अँड डिजनरेटेड पार्ट ऑफ एनी ऑर्गन विथ द हेल्प ऑफ स्टेम सेल्स. म्हणजे डिफरंट टाईपच्या सेल तयार करण्याची यांची कॅपॅसिटी असते, टिश्यू तयार करण्याची. आणि डिजनरेशन म्हणजे झीज झाल्या, नाश झाल्यात, अशाही ते सेल तयार करू शकतात. आता स्टेम सेल रिसर्च. इन बायोटेक्नॉलॉजी स्टेम सेल रिसर्च इज रिव्होल्युशनरी इव्हेंट आफ्टर क्लोनिंग. क्लोनिंग नंतरचा हा सगळ्यात मोठा रिसर्च आहे. क्लोनिंग म्हणजे काय माहिती आहे कोणाला? क्लोनिंग म्हणजे काय की माझ्या एका सेल पासून माझ्यासारखा ऑर्गन तयार, ह्युमन बिंग तयार करायचा. तर त्या मेंढी तयार केली होती. काय नाव होतं तिचं माहिती आहे तुम्हाला? क्लोनिंगनी तुम्ही गुगलवर सर्च करा, मलाही आता आठवत नाही त्या ह्याचं. तर त्यांनी त्या मेंढी म्हणजे मेंढीपासून, गोटपासून त्याचा एक सेल काढला आणि त्या सेलपासून स्टेम सेल काढून त्या स्टेम सेलच म्हणायचं त्याला, त्याच्यापासून नवीन मेंढी तयार केली. आणि ती विदाउट फर्टिलायझेशन तयार झालेली मेंढी होती. म्हणजे कळलं का तुम्हाला? मेल फिमेल गॅमेट शिवाय त्याला क्लोन टेक्निक म्हणतात. ह्या क्लोन टेक्निक नंतर जर कुठला उत्क्रांती झाली, नवीन शोध लागला असेल, तर हा स्टेम सेलचा. कळलं का? क्लोन म्हणजे विदाउट फर्टिलायझेशन एका सेल पासून नवीन ह्युमन बिंगच. आता माणसाचा पण क्लोन तयार करता येऊ शकतो, पण त्याला बॅन आहे सध्या तरी, आपण करू शकत नाही. काही मेंढीचा केल्यानंतर काही काही लोकांनी ट्राय केले, पण ते क्लोनिंग वरती आता बंदी आहे. पण ते मेंढी जेव्हा जन्माला आली तेव्हा ती काहीतरी 6-7 वर्षातच एक्सपायर झाली. तर त्याच्यात असं लक्षात आलं की ज्या मेंढीचं एज होतं तिथून पुढं तिचं एज काउंट झालं. म्हणजे ती जी मेंढी होती 10 वर्षाची, तर तिचं पुढं 5-6 वर्ष ती जगली, कारण तिचं जी सेल होती तिचं एज पुढं कंटिन्यू झालं. म्हणजे ती 5 वर्षच जगली, 5-6 वर्ष. तर हे क्लोनिंग. आता ह्या क्लोनिंग नंतरचं जर संशोधन असेल तर स्टेम सेल्स. आता ह्या ज्या स्टेम सेल्स आहेत, चा टेक्निक डिपेंड अपॉन सोर्स. स्टेम सेल्स आर 2 टाइप्स, एम्ब्रॉनिक स्टेम सेल्स अँड अडल्ट स्टेम सेल्स. एम्ब्रॉनिक म्हणजे काय? मी तुम्हाला आता जे एक्सप्लेन केलं की झायगोट पासून ते एम्ब्रिओ म्हणजे 20 डिफरंट सेल्स त्या तयार करू शकतात, त्याचं हे एक्सप्लेनेशन. अडल्ट स्टेम सेल म्हणजे बोन मॅरोमध्ये, ब्लडमध्ये, कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये सापडणार आहे. हे तुम्हाला स्टेम सेल्स काय आहे आणि स्टेम सेलचे टाईप काय हे कळलं का? येस सर. तर